नमस्कार मैत्रिणींनो, हिवाळा सुरू झाला की बाजारात छान अशी लाल गाजरे यायला लागलीत आणि यापासून आपण छान असा पदार्थ बनवायला घेणार आहोत. मार्गशीर्ष महिना म्हणला की काहीतरी दिवीला गोड असा पदार्थ आपल्याला करायचा आहे. तर त्याकरता इथे मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतली. त्यानंतर सालकटरीने त्याचे साल काढून त्याचे देठ आपण इथे कट करून घेणार आहोत. तर साल काढल्यानंतर आता ही सर्व गाजरे आपण किसणीवर किसून घेऊयात. तर इथे आपले सर्व गाजरे किसून झालेत. तर अशा पद्धतीने ते आपला गाजराचा केस तयार झाला आहे. आता यापासून आपण झटपट असा गाजराचा हलवा बनवायला घेऊयात. त्याकरता गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे. तूप गरम झाले की यामध्ये आपण किसलेले गाजरे आहेत ते घालूयात. तर इथे आपल्याला गाजराचा किस तुपामध्ये 2 ते 3 मिनिटे छान असा परतून घेऊयात. जसजसा किस हा तुपात परतला जाईल तर त्याचा कलर देखील इथे चेंज होत चालतो. तर इथे तुम्ही बघू शकता गाजराच्या केसाचा कलर देखील इथे चेंज झाला आहे. तर इथे आपला गाजर छान असे परतून झाले की यामध्ये आपण साईसकट अर्धा कप दूध घालणार आहोत. तर इथे मी दूध वापरले. दुधाच्या ऐवजी तुम्ही इथे साई देखील वापरू शकता. 2 ते 3 चमचे साई वापरायची. तर इथे आपल्याला दुधामध्ये किस 2 मिनिटे छान असा शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटे झालेत. आता यावरचे झाकण काढून बघूयात. तर इथे आपला किस छान असा माऊसर शिजला आहे. दूध इथे पूर्णपणे आटल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा वेलची पावडर. आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे. तर इथे मी काजू, बदाम, पिस्त्याचे काप घातले. आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालणार आहोत. आता इथे तुम्हाला गाजराचा हलवा किती गोडसर हवा त्यानुसार तुम्ही ते साखर कमी जास्त देखील करू शकता. तर 2 ते 3 मिनिटे आपण हे सर्व साखर वितळून घेऊयात. तर इथे साखरेला छान असं पाणी सुटले. 1-2 मिनिटे आपण हे घट्टसर करून घेऊयात. 2 ते 3 मिनिटे झालेत. इथे आपला गाजराचा हलवा छान असा घट्टसर तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने इथे आपला दूध घालून झटपट असा गाजराचा हलवा तयार झाला आहे. गाजराचा हलवा म्हटलं की नेहमीच आपण दूध न वापरता यामध्ये खवा किंवा पेढे वापरतो. आज मी झटपट असा दूध घालून इथे हलवा तयार केला आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर व कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.